मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर 12चा चॅप्टर नंबर 10 बायोलॉजी मधला. त्यामध्ये आपण मायक्रोज हा ह्युमनच्या यूज मध्ये कसे येतात ते बघणार म्हणजे बघत असतो. तर बघा मायक्रोब इन ह्युमन वेलफेअर मध्ये आपण 6 पॉईंट बघणार आहोत. त्यामधले कोणते मायक्रोब इन हाऊस हेल्ड म्हणजे हाऊस म्हणजे घरात कसे वापरले जातात, इंडस्ट्रीमध्ये कसे वापरले जातात, सिवेज ट्रीटमेंट कशी केली जाते, प्रोडक्शन बायोगॅसचं प्रोडक्शन कसं केलं जाते. त्यानंतर बायो कंट्रोल एजंट बघणार आहोत कोणते असतात आणि लास्टला बायो फर्टिलायझर्स म्हणून कोणाचा वापर केला जातो ते बघणार आहोत. तर चला मग सुरू करू चॅप्टर नंबर 10 मायक्रोब इन ह्युमन वेलफेअर. तर बघा लाईफ लाईफ फ्रॉम डीप इनसाइड ग्लेशियर अँड थर्मल वेल्ट. लाईफ ही म्हणजे असं लिव्हिंग टेरेस्ट्रियलवर जशी लाईफ असती म्हणजे नॉर्मल कंडिशनला, तशी लाईफ कुठं डीप इनसाइड ग्लेशियर किंवा थर्मल वेट यांच्यामध्ये पण टेम्परेचर किती असते, तिथं हाय टेम्परेचर असते, 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर असू शकते. स्नो स्नेवरल मीटर थिक स्नो असणारी हायली ऍसिडिक एन्व्हायरमेंट असताना तिथं काय करतात ही सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम इथं सर्वाइव्ह करू शकतात. म्हणजे लाईफ ही फक्त ही नॉर्मल कंडिशनलाच नाही तर ॲबनॉर्मल कंडिशनला बी काय लाईफ ओरिजिनेट करते. आपल्यासाठी ते ॲबनॉर्मल आहेत पण ते मायक्रोबचे आहेत त्यांच्यासाठी ती नॉर्मल कंडिशन आहेत. मायक्रोब्स आर कोणते कोणते मायक्रोब आहेत, प्रोटोझोआ आहे, बॅक्टेरिया, फंगाय, मायक्रोस्कोपिक ॲनिमल आहेत, प्लांट व्हायरस आहेत, वायरॉइड्स आणि प्रिओन. आपल्याला NCERT मध्ये बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये दिलेलं आहे की प्रोटीनियस इन्फेक्शियस एजंट ही जॅकॉब डिसीज ती कॉज करते. त्यानंतर बघा मॅड काउ डिसीज ती प्रोटीनियस हार्मोन म्हणजे लास्टला ऍड केलाय आता 2017-18. बॅक्टेरिया काय मेनी फंगाय ग्रोन इन न्यूट्रिशन मीडिया फ्रॉम द कॉलनी फॉर्म करतात. न्यूट्रिशन मीडिया ग्रो करून बॅक्टेरिया फंगाय कॉलनी फॉर्म करतात. सीन नेकड आयने त्यांना सीन केलं जाऊ शकते त्या कॉलनीजला. त्या कॉलनीज म्हणजे आपण जनरली असं क्वेश्चन येते की बॅक्टेरियाला आपण नॉर्मली बघू शकतो का, तर बघू शकतो कसं पण कॉलनी मध्ये बघू शकतो. त्यानंतर काय झालंय तिथे काय डायग्राम दिलेला आहे, जसं की पहिली डायग्राम जी आहे रॉड शेपच्या बॅक्टेरियाची दिलेली आहे ही एक. पुन्हा ही दुसऱ्या नंबरचं काय दिलेलं आहे, दुसऱ्या नंबरचं स्पेरिकल शेप दिले आणि तिसऱ्या नंबरचं रॉड शेप्ड ही दिले. त्यामध्ये ही जे स्ट्रक्चर दिले ती काय दिले फ्लॅजेला दिले आणि ही रॉड शेप्ड बॅक्टेरियमचं स्ट्रक्चर दाखवले. त्यानंतर ही हेड आहे, इथलं कॉलर आहे, इथलं कॉलर आहे, ही टेल आहे, ही प्लेट आहे मेटा प्लेट तिथली आणि फिन्स आहे, पिन्स जेव्हा असं इथं खाली अटॅच झालेलं आहे आणि जी टेल फायबर म्हणून काय असते ती फ्रॉंग्स असते. तर एक नंबरचं स्ट्रक्चर जे आहे ते काय आहे बॅक्टेरियोफेज आहे. 2 नंबरचं ॲडेनोव्हायरस आहे जे की ह्युमन मध्ये वापरलं जाते. आणि 3 नंबरचं जे कॉम्पॅक्ट रॉड शेप्ड व्हायरस आहे त्याला काय म्हणतात टोबॅको मोझॅक व्हायरस आहे. ही TME टोबॅको मोझॅक व्हायरस जे की आपल्याला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये बघण्यात येत असते. त्यानंतर फंगल कॉलनी बॅक्टेरिया ग्रोईंग जे केलेलं ती डायग्राम मध्ये दाखवल्यात आणि फंगल कॉलनी ज्यामध्ये ग्रो केली ती बी डायग्राम मध्ये दाखवली. त्यानंतर मायक्रोब इन हाऊस हेल्ड प्रोडक्ट म्हणून आपण घरात कसं मायक्रोबचा उपयोग करू शकतो. त्यामध्ये कर्ड फ्रॉम द मिल्क सच ॲज द लॅक्टोबॅसिलस यूज केला जाते. त्या कॉमनली काय काय म्हटलं जाते लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया असतात ते. लॅब प्रोड्यूस द ऍसिड कोएलेट particularly partially digest milk into मिल्क प्रोटीनला partially digest करते. A small amount of the curd inoculum म्हणून वापरला जाते किंवा स्टार्टर म्हणून वापरला जाते. दुधात टाकल्याने त्याचे काय होते कर्ड मध्ये रूपांतर होण्यास मदत करते. इम्प्रूव्ह इट्स न्यूट्रिशनल क्वालिटी बाय इन्क्रीजिंग व्हिटॅमिन B12 इन्क्रीज करते. हे आपल्याला माहिती कॅस्ट्रल इंट्रेस्टिक फॅक्टर म्हणून वापर केला जातो ह्याचा स्टमक मध्ये. लॅब काय प्रोड्यूस करते बेनिफिशियल रोल इन द चेकिंग डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. बेनिफिशियल रोल काय करते ही लॅब काय करते बेनिफिशियल रोल प्रोड्यूस करते म्हणजे प्रिपेअर करते किंवा देते आपल्याला की चेकिंग डिसीज कॉझिंग मायक्रोऑर्गॅनिझमचं अनालिसिस करण्यासाठी. त्यानंतर डफ असते. डफ हे काय असते डोसाइलीचा डफ जे असते ती मॅटर
फर्मेंटेड बाय द बॅक्टेरिया आणि फर्मेंट केला जाते. पपी ऑफ ड्यू टू द CO2 गॅस असते त्यामुळे पफ आपल्याला येते. कॅन यू टेल विच मेटाबॉलिक पाथवे टेकिंग प्लेस इन द रिझल्ट इन द फॉर्मेशन. ते आपल्याला माहिती की रेस्पिरेशन इन प्लांट मध्ये ग्लायकोलायसिस ही फर्मेंटेशन साठी महत्वाचा एक पाथवे ठरला जाते जो की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम होते. डफ आहे युजिंग इन द मेकिंग ब्रेड मेकिंग करण्यासाठी काय करते डफ जे असते केलेला त्यामध्ये बेकर सिस्टर जी असते की सॅक्रोमायसिस सेरेसी असते ती वापरली जाते. ट्रॅडिशनल ड्रिंक जे असते फूड ड्रिंक किंवा फूड बाय फर्मेंटेशन तयार केले जाते. टोडी एक ट्रॅडिशनल ड्रिंक आहे जी की साऊदर्न इंडियामध्ये ती टोडी काय केली जाते वापरली जाते. इथं ध्यानात कसं ठेवायचं ही साऊदर्न नॉर्दर्न साठी विसरू नये म्हणून ST ध्यानात ठेवायचं. ST आपल्याला माहिती ST बस. तर काय करायचं S फॉर साऊदर्न आणि T फॉर टोडी ध्यानात ठेवायचं. फर्मेंटेशन ऑफ द सॅप फ्रॉम द प्लम ही तयार केली जाते. फर्मेंट फिश सोयाबीन बॅम्बू शूट मेक फूड करण्यासाठी यांना काय केलं फर्मेंट केलं जाते. चीज इज द ओल्डेस्ट फूड आयटम आहे. चीज एक चीजचा ओळख काय पासून निर्माण झालेली कॅरेक्टरिस्टिक काय आहे चीजच्या बघा टेक्स्चर फ्लेवर आणि टेस्ट नुसार त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक किंवा वेगवेगळ्या चीजचे प्रकार पडतात. लार्ज होल इन स्वीट चीज ड्यू टू द लार्ज अमाऊंट ऑफ द CO2. स्वीट चीज मध्ये काय लार्ज होल आहेत ती काय मिळेल लार्ज अमाऊंट ऑफ द CO2 बॅक्टेरियम बाय द बॅक्टेरियम. कोणची बॅक्टेरिया वापरली जाते त्याचा प्रोपिओबॅक्टेरियम सेरेमनी हे तर आता विचारलं जातं. आणि दुसरं असते रॉकेफोर्ट चीज ज्यामध्ये स्पेसिफिक फंग वापरली जाते पर्टिक्युलर फ्लेवर साठी ती काय असते रॉकेफोर्ट पेनिसिलिन असते. तर ध्यानात कसं ठेवायचं आता रॉकेफोर्ट पेनिसिलिन रॉकेफोर्ट साठी वापरला जाते. तर पेनिसिलिन ही काय एक फंग आहे म्हणून तिथं फंग आहे स्पेसिफिक फंग वापरले जाते. आणि जी स्विस चीज आहे त्यामध्ये काय वापरलं जाते बॅक्टेरिया वापरले जाते प्रोपिओबॅक्टेरियम येते म्हणून काय होते बॅक्टेरिया प्रोपिओबॅक्टेरियम शेरमनी. त्यानंतर मायक्रोबिन इंडस्ट्रीमध्ये कसे वापरले जाते ब्रेवरेज तयार करण्यासाठी अँटीबायोटिक तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. ग्रोइंग मायक्रोबिन व्हेरी लार्ज वेसल मध्ये काय केलं जाते मायक्रो ग्रो केले जाते त्या वेसलला काय म्हणतात फर्मेंटर म्हणतात. आता फर्मेंटेड ब्रेवरेजेस कसे तयार केले जातात स्पेशली ईस्ट यूज केले जाते ह्या मायक्रोब मध्ये. ब्रेवरेज कोणत्या वाईन बियर विस्की ब्रँडी रम ही सगळे तयार केले जातात. ईस्ट वापरली जाते त्याला नाव काय सॅक्रोमायसिस सेरेसी ही काय म्हणते आपण ब्रेड मेकिंग म्हणून ह्याला बेकर्स ईस्ट म्हणलेलं आपण. कोल्ड ॲज द ब्रेवरेज ईस्ट पण म्हटलं जाते कारण की ब्रेवरेज पण वापरलं जाते. फर्मेंटिंग माल्टेड सेरल फर्मेंट करणं फ्रूट ज्यूस टू प्रोड्यूस द इथेनॉल अँड द फ्रूट ज्यूस पासून काय करते इथेनॉल प्रोड्यूस करते. मेटाबॉलिक रिएक्शन हिथं पण कायची होती ग्लायकोलायसिस होते ती की सायटोप्लाझम मध्ये होत असते. वाईन आणि बियर काय केले जाते विदाउट डिस्टिलेशन केलं जाते. विस्की ब्रँडी रम काय केलं जाते डिस्टिलेशन विथ द फर्मेंटेड ब्रोथ म्हणजे केलं जाते. म्हणजे वाईन आणि बियर फक्त काय केलं जाते विदाउट डिस्टिलेशन केलं जाते. नॉर्मल आपण जनरली बघत असतो की वाईन आणि बियर असं म्हणण्यात येते की जास्त काही इफेक्टिव्ह नसते त्यामुळे काय केलं जातं विदाउट डिस्टिलेशन म्हणजे काय आता ह्यांचं डिस्टिलेशन केलं नसते म्हणून ह्यांच्यामध्ये वॉटर जास्त असते म्हणून ह्यांची काय केली कॉन्सन्ट्रेशन इफिशियन्सी कमी होत असते म्हणून हे काय केलं जातं जास्त हार्मफुल नसतं. तर विस्की ब्रँडी रम ही काय म्हणतात कॉन्सन्ट्रेशन जास्त असते यांच्यामध्ये जे ह्याचं अल्कोहोलचं त्यामुळे यांच्यामध्ये काय होते जास्त म्हणजे नशा चढण्यासाठी किंवा नशा येण्यासाठी ह्याचा वापर केला जाते. फर्मेंटेटर ही दाखवले तिथं आपल्याला काय फर्मेंटेशनचे डायग्राम दाखवले तर ही फर्मेंटेशन प्लांट कसा आहे ते दाखवलं वर्किंग करणारे सगळं. त्यानंतर काय अँटीबायोटिक बघा आता अँटीबायोटिक प्रोड्यूस द मोस्ट सिग्निफिकंट डिस्कवरीज इन 20th सेंचुरी. कोणत्या सेंचुरीमध्ये 20th सेंचुरीमध्ये अँटीबायोटिक मोस्ट सिग्निफिकंट डिस्कवरी झाली. अँटी म्हणजे काय असते अगेन्स्ट आणि बायो मीन्स द लाईफ अगेन्स्ट लाईफ यूज केलं जाते. कॉमनली कोणाच्या अगेन्स्ट लाईफ पण मायक्रोबच्या अगेन्स्ट यूज केला जाते किंवा आपल्या पॅथोजनच्या अगेन्स्ट यूज केला जाते. कॉमनली यूज अँटीबायोटिक पेनिसिलिन वॉज द फर्स्ट अँटीबायोटिक डिस्कवर बाय द अलेक्झांडर फ्लेमिंग डिस्कवर केली जाते. ती कोणापासून डिस्कवर केलेली स्टेपायलोकोकाय बॅक्टेरियापासून ती काय केली होती डिस्कवर केलेली होती. त्यानंतर आफ्टर द माउड पेनिसिलियम नोटेटम फुल पोटेन्शियल त्याचं डेव्हलप करण्यासाठी इफेक्टिव्ह अँटीबायोटिक ऑफ द इस्टॅब्लिश्ड केली कुणी केली एस्टॅब्लिश्ड अर्नस्ट चेन आणि फ्लोरिन काय केली
अर्नस्ट चेन आणि फ्लोरेने काय केली, फुल पोटेन्शियलची इस्टॅब्लिश केली. एक्सटेन्सिव्ह इज द ट्रीटमेंट ऑफ द अमेरिकन सोल्जर इन वर्ल्ड वॉर 2 मध्ये काय केलं, त्याचा उपयोग केला झाला. काय मध्ये वर्ल्ड वॉर 2 मध्ये काय ह्याचा फुल पोटेन्शियल अँटीबायोटिक पेनिसिलिन नोटॅटो डिस्कवर केली अलेक्झांडर फ्लेमिंगनी आणि फुल पोटेन्शियल डेव्हलप केलं चेन अर्नेस्ट चेन अँड हॉवर्ड फ्लोरेने. म्हणून याला काय केलं, फ्लेमिंग, चेन आणि फ्लोरेला काय केलं, नोबेल प्राइज दिले 1945 ला डिस्कव्हरीसाठी. त्या अँटीबायोटिक आर इम्प्रूव्ह आवर कॅपॅसिटी डील विथ द डिसीज. काय डिसीज दिले, प्लेग, वुपिंग कप म्हणजे त्याला काय म्हणते, कप म्हणजे कसं ध्यानात ठेवायचं, काला खासी, खासी झाली की आपल्याला कफ होत असते. डिप्टेरिया असते, काय काय असते, गालगोटू म्हणजे काय असते, गालफुगी येते त्याला म्हणते डिप्टेरिया किंवा गालगोटू. लेप्रसी ही कुष्ठरोग असते, जे की आपल्याला माहिती बाबासाहेब आमटेने यांच्यासाठी काम केलं जातं कुष्ठरोगासाठी. केमिकल एन्झाईम अँड द ऑर्डर बायोएक्टिव्ह मॉलिक्युल. बघा आता ऍसिड प्रोड्युसर ऍस्परजिलस नायगर फंगस आहे, काय करते, सिट्रिक ऍसिड प्रोड्यूस करते. ऍसिडोबॅक्टर ऍसिडायपासून देण्यात काय ठेवायचं, बॅक्टेरियम ही ऍसिडिक ऍसिड प्रोड्यूस करते. कोलेस्ट्रियम ब्युटिलिकम बॅक्टेरिया ही ब्युट्रिक ऍसिड देण्यात ठेवायचं. लॅक्टोबॅसिलिक ऍसिड लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस करते. ईस्ट सॅक्रोमायसिस सेरेविसी प्रोडक्शन ऑफ द इथेनॉल साठी वापरलं जाते. सॅक्रोमायसिस सेरेविसी प्रोडक्शन ऑफ द एन्झाईम सच एज लायपेस बघा डिटर्जंट फॉर्म्युलेशन मध्ये याचा वापर केला जातो, की काय करते, रिमूव्ह ऑइल स्टेन रिमूव्ह करण्यासाठी मदत करते. बॉटल ज्यूस क्लेरिफाईड बाय द यूज ऑफ द पेक्टिनेज आणि प्रोटीएज म्हणून ती काय केलं, बॉटल मधल्याची आपल्या नॉर्मल रसामध्ये कशा गाठी असतात ती रिमूव्ह करण्यासाठी बॉटल ज्यूस मध्ये किंवा फंटा माझा मध्ये ह्यांच्यामध्ये कसं असते ते रिमूव्ह करण्यासाठी काय केलं जाते, पेक्टिनेज आणि प्रोटीएजचा वापर केला जाते, जी की ती प्रोटीनचं पेक्टिनचं ब्रेकडाऊन करतात. Streptokinase produced by the bacterium Streptococcus. Modified as a genetic engineering ni modify केलं त्याला. Clot buster आणि remove clot blood vessel मधलं clot remove करण्याचं काम करते. म्हणून काय होते, myocardial infarction leading to heart attack ला जर आपल्या ब्लड मध्ये जर क्लॉट झाली तर आपल्याला काय होऊ शकते, हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे काय करणं, ही क्लॉट ब्रस्ट करण्याचं काम कोण करते, स्ट्रेप्टोकायनेस करते. स्ट्रेप्टोकायनेस करते. त्यानंतर काय आहे, बायोएक्टिव्ह मॉलिक्युल सायक्लोस्पोरिन ए इम्युनोसप्रेसिव्ह एजंट आहे, ऑर्गन ट्रान्सप्लांट म्हणून त्याला काय वापर केला जाते. आणि फंगस कोणचे वापरले जाते, ट्रायकोडर्मा पॉलिस्परम. स्टॅटिन कुणी प्रोड्यूस केला जातो, ईस्टनी मोनॅस्कस परपरेस. काय करते, कमर्शियलाइज ब्लड कोलेस्ट्रॉल लोअरिंग एजंट आहे, inhibiting the enzyme responsible for the synthesis of the cholesterol. तर हे दोन ध्यानात कसे ठेवायचे, आता बघा आयसीटी ध्यानात ठेवायचं. आयसीटी टी फॉर ट्रायकोडर्मा ध्यानात ठेवायचं. सी फॉर काय ठेवायचं, सी फॉर आय फॉर काय करायचं, इम्युनो सप्रेसिव्ह एजंट ध्यानात ठेवायचं. आणि सी फॉर काय ठेवायचं, सायक्लोस्पोरिन ए. त्यानंतर काय करायचं, बीएमएस ध्यानात ठेवायचं. बीएचएमएस सारखं ध्यानात राहायचं. बीएमएस. एस फॉर काय करायचं, स्टॅटिन ध्यानात ठेवायचं. एस फॉर स्टॅटिन. एम फॉर मोनॅस्कस परपेरेस, ही काय आहे, काय फंगाय आहे. मोनॅस्कर ना ईस्ट आहे, फंगायचं ईस्ट म्हणजे फंगाय असते. मोनॅस्कस परपेरेस काय आहे, एक ईस्ट आहे. आणि बी फॉर काय करायचं, ब्लड कोलेस्ट्रॉल लोअरिंग एजंट नाच ठेवायचं. आय फॉर इम्युनोसप्रेसिव्ह एजंट. सी फॉर सायक्लोस्पोरिन ए. टी फॉर ट्रायकोडर्मा पॉलिस्परम. आणि बीएमएस काय ध्यानात ठेव, बी फॉर ब्लड कोलेस्ट्रॉल एजंट. एम फॉर मोनॅस्कस परपेरेस ईस्ट. आणि एस फॉर काय करतं, स्टॅटिन ध्यानात ठेवायचं. मायक्रोब इन द सीवेज ट्रीटमेंट. आता सीवेज ट्रीटमेंट मध्ये मायक्रोबचा कसा उपयोग केला जातो ते आपण मेजर कंपोनेंट ऑफ द वेस्ट वॉटर इन ह्युमन. सीवेजचा मेजर कंपोनेंट कोण आहे, ह्युमन एक्सक्रेटर आहे. म्युनिसिपल वेस्ट वॉटरला काय म्हणतात, सीवेज म्हटलं जाते. लार्ज ऑर्गॅनिक मॅटर अँड द मायक्रोब ऑर्गॅनिक मॅटर आणि मायक्रोबनी काय केलेलं आहे, सीवेज बनलेलं असते. सीवेज ट्रीटमेंट प्लांट एसटीपी म्हटलं जातं त्याला. ट्रीटमेंट ऑफ द वेस्ट वॉटर इज डन बाय द कॅहॅन्टन केली जाते. हेटरोट्रॉपिक बॅक्टेरिया
हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया ध्यानात ठेवायचं. हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया मायक्रोब नॅचरली प्रेझेंट इन द सीवेज मध्ये असते. दोन स्टेजनी काय केलं तर रिमूव्ह केलं जाते. त्यामध्ये प्रायमरी ट्रीटमेंट काय फिजिकल आहे, रिमूव्हल ऑफ द पार्टिकल, लार्ज आणि स्मॉल पार्टिकलला काय करायचं रिमूव्ह करायचं थ्रू काय आणि फिल्ट्रेशनने आणि सेडिमेंटेशनने. इनिशियली फ्लो डेब्रिज रिमूव्ड बाय द सिक्वेन्शियल फिल्टरेशन केलं जाते. दिस ग्रीट ऑफ द सॉइल स्मॉल पीएबल पार्टिकल काय केलं बाय सेडिमेशनने रिमूव्ह केले जाते. सॉलिड प्रायमरी स्लज असते सुपरनेट फ्रॉम ऑफ द इफ्लट फॉर्म करते आणि त्यानंतर काय टेकन केलं जाते सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये. आता ही वर प्रायमरी ट्रीटमेंट झाली जी की होती सेडिमेंटेशन आणि काय करायचं त्याचं फिल्ट्रेशन करायचं. सेकंडरी ट्रीटमेंट इज द बायोलॉजिकल ट्रीटमेंट म्हणलं जाते त्याला. इंटू पास इंटू एरेशन टँक असते सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये. एजिटाईट केलं जाते मेकॅनिकली, एजिटाईट केले जाते, एअर इज पंप केली जाते त्यामध्ये. ग्रोथ ऑफ द मायक्रो एरोबिक बॅक्टेरिया केलं जाते. फ्लोक्स म्हणते ज्याला की मासेस ऑफ द बॅक्टेरियम असोसिएट विथ द फंगल फिलामेंट टू फॉर्म द मेश लाईक स्ट्रक्चर फॉर्म करण्यासाठी ते असोसिएट केलं जाते. कंझ्युम मेजर पार्ट ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर इन द इफ्लुएंट. सेकंडरी ट्रीटमेंट मध्ये काय केलं मेजर पार्ट कंझ्युम केला जाते इफ्लुएंटचा. बीओडी इज द बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड असते. ती बीओडी इज द अमाउंट ऑफ ऑक्सिजन कंझ्युम्ड इन ऑर्गॅनिक मॅटर इन 1 लिटर ऑफ द वॉटर वेअर ऑक्सिडाइज बाय द बॅक्टेरिया करण्यासाठी काय केलं जाते जी ऑक्सिजन यूज केला जाते त्याला म्हणतात बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. बीओडी टेस्ट मेजर काय करते रेट ऑफ अपटेक ऑफ द ऑक्सिजन. ग्रेटर द बीओडी वेस्ट बीओडी ऑफ द वेस्ट वॉटर. वेस्ट वॉटर जेवढा जास्त तेवढा बीओडी जास्त किंवा पोल्युटिंग पोटेन्शियल त्याचं जास्त असते. पासड इनटू द सेटलिंग टँक. आता काय करते थर्ड सेकंड ट्रीटमेंट झाली. आता सेकंड ट्रीटमेंट मध्येच काय केलं ते आता एरोबिक होतं ते आता त्याला काय केलं जातं एनाएरोबिक मध्ये पाठवलं जाते. ती काय पासड इनटू सेटलिंग टँक असते सेटल करायचं त्याला. आता बॅक्टेरियल फ्लोड अलाउ टू सेडिमेंट करते आता सेटल होते तर द ऍक्टिव्हेटेड स्लज मध्ये. आता स्मॉल ऍक्टिव्हेटेड स्लज का पार्ट ऑफ द ऍक्टिव्हेटेड स्लज इज बॅक पंप इनटू द एरेशन टँक टू द सर्व्हाइव्ह द इनोक्युलम. आता पहिली जी एरेशन टँक होती त्यामधलं काय केलं आपण सेटल केलं सगळ्याला सेडिमेंट केलं त्याला काय म्हणतात ऍक्टिव्हेटेड स्लज. आता ही ऍक्टिव्हेटेड स्लज पुढे जाणार आहे. आता ही ऍक्टिव्हेटेड स्लज मधला थोडा पार्ट काय करायचा इनोक्युलम मधून काय करायचा किंवा विरजन म्हणून काय करायचं पाठीमागील टँक मध्ये जी की एरोबिक आहे त्यामध्ये टाकायचा. रिमेनिंग पार्ट काय करायचा पंप इनटू द लार्ज टँक मध्ये त्याला काय म्हणतात एनाएरोबिक स्लज डायजेस्टर म्हणतात त्यामध्ये पार्ट पाठवायचा. ग्रोन anaerobically digest bacteria and the fungi in the sludge. स्लज मधल्या डायजेस्ट करते कोणाला ही काय करते बॅक्टेरिया आणि फंगायला स्लज मधल्या डायजेस्ट करते. बॅक्टेरिया प्रोड्यूस द मिक्सचर ऑफ द गॅसेस. बॅक्टेरिया मिक्सचर ऑफ द गॅसेस प्रोड्यूस करते मिथेन हायड्रोजन सल्फाइड अँड द कार्बन डायऑक्साइड. ह्याला काय म्हणतात बायोगॅस म्हटलं जाते. कॅन बी युज्ड ॲज द सोर्स ऑफ द एनर्जी अँड द इन्फ्लेमेबल असतं ही म्हणजे एनर्जीचा सोर्स साठी वापरलं जाते. नो मॅन मेड टेक्नॉलॉजी मायक्रोबियल ट्रीटमेंट सिवेज. आणि पण अशी एक बी टेक्नॉलॉजी निघली नाही की ती काय करते मॅन मेड आहे आणि ती काय करते सिवेज ट्रीटमेंट साठी वापरली जाते. फक्त आतापर्यंत ही नॅचरल टेक्निक आपण वापरले जाते. ही काय दाखवलं आपल्याला एरियल व्ह्यू ऑफ द सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा एरियल व्ह्यू दाखवलाय. त्यानंतर इकडे मागे ही दाखवली ती सेकंडरी ट्रीटमेंट दाखवलेलं आपल्याला सेकंडरी ट्रीटमेंटचे डायग्राम दाखवले. डिस्चार्ज डायरेक्टली इंटू रिवर्ट केलं जाते. पोल्युशन काय केलं जातं काय जे पोल्युटंट निघाले ते डिस्चार्ज केले जाते इंडस्ट्री मधले. इन्क्रीज काय करते वॉटर बॉर्न डिसीज इन्क्रीज करते. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ द एन्व्हायरमेंट फॉरेस्ट यांनी काय केलं गंगा ऍक्शन प्लॅन आणि यमुना ऍक्शन प्लॅन काय केला यूज केला कायसाठी बुल्ड लार्ज नंबर ऑफ द सीवेज ट्रीटमेंट प्लांट बुल्ड करण्यासाठी ह्यांनी गंगा ऍक्शन मिनिस्ट्री ऑफ कोणी केला तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टने. Microbe in a production of the biogas. Biogas is a mixture of the gases. Predominantly काय आहे मिथेन आहे महत्त्वाचे. युजफुल फ्युएल आहे ही गॅस प्रोड्यूस डिपेंड ऑन द मायक्रोब वर डिपेंड असते आणि ऑर्गॅनिक सबस्टन्स दोघांवर डिपेंड असते. फर्मेंटेशन ऑफ द डक चीज प्रोडक्शन ऑफ द ब्रेवरेज गॅस कोणता असते त्यामध्ये CO2 असते. बॅक्टेरिया विच ग्रोन एनारोबिकली इन ऑन द सेल्युलोजिक मटेरियल लार्ज अमाउंट ऑफ द मिथेन अलॉंग विथ द CO2 इन्स्टू रिलीज केला जाते. ते बॅक्टेरियाला काय म्हणते मिथेनोजन म्हटलं जाते. कॉमन ही आपण आर्च बॅक्टेरिया मध्ये बघत असतो. कॉमन नेम काय आहे मिथेनोबॅक्टेरियम आहे त्याचं. फाउंड इन एनाब्रिक स्लज मध्ये फाउंड होत आहे जी की
इनोकुलम पाठवल्याच्या नंतर पुढे जी पास होते त्यामध्ये प्रेझेंट इन द रुमेन ऑफ द कॅटल म्हणजे जी जनावरांच्या रुमेन असते त्यामध्ये प्रेझेंट असते. सेल्युलोजिक मटेरियल प्रेझेंट असते मध्ये इन ह्युमन रुमेन मध्ये त्यामुळे तिथं फाउंड केला जाते ते. न्यूट्रिशन ऑफ द कॅटल ती काय केलं जाते मेंटेन केलं जाते सेल्युलोजने. एक्स्ट्रा ड्रंक गोबर गॅस मध्ये रिच बॅक्टेरिया जास्त प्रमाणात सापडले जाते. यूज जनरेशन ऑफ बायोलॉजिकल बायोगॅस त्याला काय म्हणतात कॉमनली म्हणतात त्याला गोबर गॅस. बायोगॅस प्लांट काय कॉन्सन्ट्रेटेड कॉन्क्रीट टँक असते 10 ते 15 फीट डीप असते. स्लरी ऑफ द डंक इज स्प्रेड केली जाते त्यामध्ये टाकली जाते. नंतर बायोगॅस काय करते कुकिंग आणि लाइटनिंग साठी वापरला जाते. इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट IARI आणि इंडिया खाडी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन ही काय KVIC ह्यांनी काय केलं ही बायोगॅस प्रोडक्शन साठी मदत केली किंवा त्याचे प्लांट उभारण्यासाठी मदत केली. त्याचे इन्फॉर्मेशन गोळा करून सगळ्याला देण्याची मदत केली. तर हे डायजेस्टर आहे ही स्लज इथं टाकले जाते. इथं गॅस होल्डर आहे दाखवलं आपल्याला मिथेन कार्बन डायऑक्साईड डंक्ट वॉटर इथं डिप केला जाते आणि यानुसार काय केलं जाते गॅस लावलाय स्टॉपर लावला इथं स्टॉपरने गॅस कंट्रोल केला जाते आणि गॅस बाहेर काढला जाते. त्यानंतर बीटल रेड अँड ब्लॅक मार्किंग असते त्या बीटलवर. लेडी बर्ग अँड द ड्रॅगन फाइल आर युजफुल इन द गेट रीड ऑफ एफिड्स अँड मस्किटो रिस्पेक्टिव्हली. लेडी बर्ग त्यासाठी वापरला जाते एफिड साठी वापरला जाते आणि जी ड्रॅगन फाइल्स असते ती मस्किटो कंट्रोल करण्यासाठी वापरल्या जाते. टू कंट्रोल बटरफ्लाय कॅटरपिलर बॅक्टेरिया बॅसिलस thuringiensis ऑफ्टन फाइंड द बीटी जीन असते ती काय केली जाते ऑब्झर्व केली जाते. बॅक्टेरियम बॅसिलस thuringiensis पासून काय केलं जाते कंट्रोल केलं जाते कॅटरपिलर ऑफ द बटरफ्लाय. स्पोर आर मिक्स्ड विथ द वॉटर स्प्रेड केले जाते ब्रासिका जसे की ब्रासिकाचं प्लांट फ्रूट ट्रीज मध्ये. गट ऑफ द लार्वा मध्ये ती एंटर करते टॉक्सिन इज रिलीज होते आणि लार्वा किल्ड होते तिथं. बॅक्टेरियल डिसीज वेअर किल्ड इन द कॅटरपिलर बट द लिव्ह अदर इन केस इन्सेक्ट हार्मफुली. काय केलं ते काय सायंटिस्टनी डेव्हलप केली नवीन टेक्निक जेनेटिक इंजिनिअरिंग काय केलं ते बॅक्टेरियल डिसीज फक्त ते कॅटरपिलरलाच काय करणार ते किल करणार आणि बाकीच्या इन्सेक्टला काही होणार नाही. रेजिस्टन्स टू अटॅक बाय द पेस्ट युजफुल बीटी कॉटन एक त्याचं एक्झाम्पल आहे. फंगस ट्रायकोडर्मा स्पेसिस ऑफ द फ्री लिव्हिंग फंगाय दॅट आर द कॉमनली इन द रूट इकोसिस्टम मध्ये फाउंड केला जाते. बॅक्लोव्हायरस इज द पॅथोजन दॅट अटॅक द इन्सेक्ट अँड अदर आर्थ्रोपोडा. अटॅक करण्याचे काम कोणाचे बॅक्लोव्हायरस. मेजॉरिटी बॅक्लोव्हायरस काय बायो कंट्रोल म्हणून यूज केला जाते. त्यामधला एक जीनस आहे न्यूक्लियोपोलिहेड्रोव्हायरस स्पेसिफिक आहे नॅरो स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइडल आहे. नो नेगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन द प्लांट मॅमल फिश आणि इवन ऑन द नॉन टार्गेट इन्सेक्ट वर यांचा काय म्हणजे नेगेटिव्ह इम्पॅक्ट होत नाही. बेनिफिशियल इन्सेक्ट आर बिंग कन्झर्व्ड आणि एड केलं जातं. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट प्रोग्रामनी काय केलं इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह एरियामध्ये ट्रीट केलं जाते. APM इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट जे की आपण इकोलॉजी मध्ये बघत असतो. मायक्रोब ॲज द बायो फर्टिलायझर म्हणून कसे वापर केले जाते. आता मेन ऑर्गॅनिक फार्मिंग आपल्याला करायचं असते त्यामुळे बायो फर्टिलायझर यूज केला जाते. पेस्टिसाइड आणि इन्सेक्टिसाइडचा उपयोग कमी करायचा. मेन सोर्स ऑफ द बायो फर्टिलायझर आर द बॅक्टेरिया फंगाय आणि सायनोबॅक्टेरिया असतात. नोडल रूट ऑफ द लेग्युमिनस प्लांट मध्ये सिम्बायोटिक असोसिएशन असणार रायझोबियम असते. बॅक्टेरिया कॅन फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन वेल द फ्री लिव्हिंग ही फ्री लिव्हिंग नसते रायझोबियम पण दोन फ्री लिव्हिंग असतात काय त्यामध्ये अझोस्पायरलम आणि एझोटोबॅक्टर एक असते. फंगाय असतात ती असतात सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन द फंगाय आणि सिम्बायोटिक असोसिएशन विथ द प्लांट काय म्हणतात त्याला मायकोरिझम म्हणतात. आणि फंगाय आणि लायकेनला काय म्हणतात फंगाय आणि लायकेनला काय म्हणतात नाही फंगाय आणि अल्गीला काय म्हणतात लायकेन म्हणतात. जीनस ग्लोमस फॉर्म मायकोरिझा विथ द फंगस जास्त करून जीनस ग्लोमस काय करतात मायकोरिझा फॉर्म करते. असोसिएशन ऑब्झर्व द फंगल फंगाय काय करते असोसिएशन ऑब्झर्व द फॉस्फरस अँड फ्रॉम द सोइल अँड पासेस टू प्लांट देते.
रेजिस्टन्स टू रूट बॉर्न डिसीज करते, टॉलरेन्स टू सलायनिटी, ड्रॉट अँड द ओव्हरऑल इन्क्रीज इन द प्लांट ग्रोथ आणि डेव्हलपमेंट इन्क्रीज करण्यासाठी मदत करते. सायनोबॅक्टेरिया ऑटोट्रॉपिक मायक्रोब आहे, जी की एक्वॅटिक किंवा टेरेस्ट्रियल हॅबिटॅटमध्ये फाउंड केला जाते. 6 atmospheric नायट्रोजन, जसे की एक्झाम्पल आहेत ॲनाबेना, नॉस्टॉक आणि ऑसिलेटोरिया एक ही सायनोबॅक्टेरियाचे पॅडी फील्डमध्ये ह्यांचा यूज केला जातो. बायो फर्टिलायझर म्हणून काय केलं जातं, ह्यांना वापरलं जाते. ब्ल्यू ग्रीन algae त्याचं आणखी एक नाव ऑल्सो ऍड इन ऑर्गॅनिक मॅटर इन सॉइल आणि इन्क्रीज करते फर्टिलिटी इन्क्रीज करण्यासाठी. समरी मध्ये ह्याचे काही असं खास पॉईंट नाही. तर होता मायक्रोब इन ह्युमन वेलफेअर, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोबचे यूज आणि त्याचा वापर आणि बायो फर्टिलायझर शेतीमध्ये कसा वापर केला जातो, इकडे आपल्या इंडस्ट्रीज मध्ये कसा वापर केला जातो, घरामध्ये कसा वापर केला जातो, आपण वेगवेगळ्या टेक्निक ह्याचा वापर कसा करू शकतो हे आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये दिलं. ज्याचं नाव होत आहे मायक्रोब इन ह्युमन वेलफेअर.